Good morning to all of you. Good morning, sir. Good morning, sir. Good Okay. morning, sir. So we are 25, 26 now. So after 1 minute, we will start.
Okay, shall we start? Yes, sir. Yes, sir. Okay, so this is our officially last lecture regarding our syllabus, because previous things we have completed. Now the remaining thing is this wave optics, numericals, that is only remaining. So wave optics in detail we have discussed related to diffraction and polarization, and now we have to use the equations related to that, or we can say during numericals we have to call back our concepts which are connected to the equations. So is it visible to you? Yes, sir. Okay. So we start with the first one. आता हे 3 आणि 5 मार्काचे न्यूमेरिकल्स आहेत, पण आपण हे आपल्या MCQ न्यूमेरिकलला कन्सिडर करून हे सगळं डिस्कस करतोय, आणि तुम्हाला हे इक्वेशन माहिती असल्यामुळे तुम्ही ते इझिली हँडल करू शकता. So first is calculate the least width that a grating must have to resolve the components of sodium lines in the second order. The grating having 1000 lines per centimeter, where D1 is 5896 angstrom and D2 is 5890 angstrom. Okay. So here calculate the least width means we have to calculate the least width. कशाची least width काढायची? That a grating must have. तर diffraction grating ची आपल्याला minimum width काढायची. कशासाठी? To resolve the components of sodium lines. सोडियमचे जे 2 लाईन्स आहेत 2 वेव्हलेंथच्या, तर त्यांना सेपरेट रिझॉल्व्ह करण्यासाठी कुठल्या ऑर्डर मध्ये? इन द सेकंड ऑर्डर. द ग्रेटिंग हॅव्हिंग 1000 लाईन्स पर सेंटीमीटर. कंडिशन काय दिली? तर ग्रेटिंग वर काय आहेत? 1000 लाईन्स पर सेंटीमीटर आहेत. तर याच्यासाठी आपण काय करतो? तर आपल्याला हे इक्वेशन माहिती पाहिजे कुठलं? रिझॉल्विंग पॉवर ऑफ डिफ्रॅक्शन ग्रेटिंग. तर हे आपण डिस्कस केले. लॅम्बडा डिवायडेड बाय डी लॅम्बडा इज इक्वल टू स्मॉल एन इंटू कॅपिटल एन. इज इट करेक्ट? Okay, so this is the diffraction last point. Diffraction चा last point आपण डिस्कस केलता. रिझॉल्विंग पॉवर ऑफ डिफ्रॅक्शन ग्रेटिंग म्हणजे काय? तर इट इज डिफाइंड ॲज रेशो ऑफ वेवलेंथ ऑफ एनी स्पेक्ट्रल लाईन टू द डिफरन्स बिटवीन दॅट लाईन अँड द नेबरिंग लाईन, दॅट इज डी लॅम्बडा. स्मॉल एन म्हणजे काय? ऑर्डर. कॅपिटल एन म्हणजे काय? टोटल नंबर ऑफ लाईन्स ऑन ग्रेटिंग. ठीक आहे. तर इथं आपण काय काढतोय? तर इथं आपण कॅपिटल एन काढतोय. तर हे आधी समजून घ्या न्यूमेरिकल काय आहे ते. कॅल्क्युलेट द लिस्ट विड्थ. आपल्याला ऍक्च्युली विड्थ काढायची ग्रेटिंगची, जी आपण नेक्स्ट स्टेप मध्ये काढलेली. पण पहिल्यांदा आपण काय करतोय? तर कॅपिटल एन काढतोय. लॅम्बडा आपल्याला माहिती तो किती दिलाय? जो या दोन्ही मधला मोठा आहे तो घ्यायचा, 5896 अँगस्ट्रॉम. ठीक आहे. त्यानंतर डी लॅम्बडा म्हणजे काय? तर या दोन्ही मधला डिफरन्स आपण घेतो, वेवलेंथ ऑफ दॅट स्पेक्ट्रल लाईन टू द डिफरन्स बिटवीन दॅट लाईन अँड ए नेबरिंग लाईन. या दोन्हीचा डिफरन्स काय येणार? तर 6 अँगस्ट्रॉम म्हणजे काय येणार? 6 × 10⁻⁸. 5896 × 10⁻⁸ अँगस्ट्रॉमचं आपण सेंटीमीटर केलं. आणि स्मॉल एन म्हणजे काय? ऑर्डर ऑफ दॅट स्पेक्ट्रल लाईन्स. तर न्यूमेरिकल मध्ये कितवी ऑर्डर दिली आपल्याला? सेकंड इट ऑर्डर. इज सेकंड ऑर्डर. त्यामुळे आपण स्मॉल एन ची व्हॅल्यू घेणार 2. या सगळ्या व्हॅल्यू टाकून कॅल्क्युलेशन केल्यावर आपल्याला काय मिळतं? कॅपिटल एन इज इक्वल टू 491 लाईन्स. म्हणजे 491 लाईन्स असलेलं ग्रेटिंग जे आहे तेवढी विड्थ असलेलं, तर ते सुद्धा आपल्याला या 2 लाईन सेपरेट करण्यासाठी सफिशियंट आहे, असा याचा अर्थ होतो. तर त्याची आता आपण विड्थ कशी काढणार? तर आपल्याला माहिती आहे की 1000 लाईन्स पर सेंटीमीटर आहे, त्यामुळे आपण 491 डिवायडेड बाय 1000 काढलं तर त्याच्यावरनं आपल्याला काय मिळाली? त्याची लिस्ट विड्थ. म्हणजे याचा नेमका काय अर्थ आहे? तर 0.491 सेंटीमीटरचं ग्रेटिंग जे आहे, तर ते जरी आपण यूज केलं ज्याच्यावर 1000 लाईन्स पर सेंटीमीटरचे रेषा आहेत, तर ते सुद्धा सफिशियंट आहे. कशासाठी? तर या सोडियमच्या लाईन्स सेपरेट करण्यासाठी सक्सेसफुली. आर यू गेटिंग दिस वन? हे लक्षात आलं का? येस सर. ठीक आहे. परत एकदा हे थोडक्यात सांगतो. कॅल्क्युलेट द लिस्ट विड्थ म्हणजे काय? की एखादं ग्रेटिंग आहे, समजा एवढं आहे. ठीक आहे. आता हे फिगर न दाखवतो. याच्यावर नंबर ऑफ लाईन्स किती आहेत? तर 1000 लाईन्स पर सेंटीमीटर ना 1 नंबर ऑफ लाईन्स आहेत. समजा हे 5 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. तर यातनं सुद्धा लाईट पास केल्यावर आपल्याला काय होणार? तर ही जी सोडियम लाईन आहे
तर त्याच्या या दोन स्पेक्ट्रल लाईन्स आपल्याला दिसणार येलो कलरच्या. आता मी इथे येलो कलर दाखवतोय. ठीक आहे, या दोन स्पेक्ट्रल लाईन्स आपल्याला 5 सेंटीमीटरचं जरी ग्रेटिंग असलं तरी दिसणार. आता आपण काय म्हणतोय की लिस्ट विड्थ म्हणजे काय, की एवढंच ग्रेटिंग जरी आपण वापरलं तरी सुद्धा आपल्याला या दोन लाईन्स अशाच दिसू शकतील. तर याची लिस्ट विड्थ आपल्याला काढायची. आता लक्षात येते का? ठीक आहे, तर त्याच्यासाठी आपण काय केलं, रिझॉल्विंग पॉवर ऑफ डिफ्रॅक्शन ग्रेटिंग चे इक्वेशन वापरलं, त्यावरून आपण कॅपिटल एन काढलं पहिल्यांदा, आणि आपल्याला जे स्केल माहिती 1000 लाईन्स पर सेंटीमीटर हा रेशो आपण घेतला. म्हणजे 491 लाईन्स असले तरी चालतात. तर आपण जर याचा रेशो घेतला तर आपल्याला काय मिळतं, तर जवळपास इथं अर्धा सेंटीमीटर तुम्ही पकडू शकताय. अर्धा सेंटीमीटरचं जरी ग्रेटिंग असलं ज्याच्यात 1000 लाईन्स पर सेंटीमीटर ही स्केल आहे, तरी सुद्धा आपल्याला या दोन स्पेक्ट्रल लाईन्स अशा दिसतात. इज इट क्लिअर? Yes, sir. Okay, so we go for the next one. So this is first one and difficult to understand, easy to calculate. Now let us go for next one by one. Next is, I will read it first. A plane grating just resolves two lines in the second order. Calculate the grating element if d lambda is equal to 6 angstrom, lambda is equal to 6 into 10 raised to minus 5 centimeter, and width of the ruled surface is 2 centimeter. ठीक आहे, तर आपल्याला इथं काय करायचंय, ए प्लेन ग्रेटिंग जस्ट रिझॉल्व टू लाईन्स. एक डिफ्रॅक्शन ग्रेटिंग आहे जे दोन लाईन्स सेपरेट करतं, जस्ट रिझॉल्व. कुठल्या ऑर्डर मध्ये? सेकंड ऑर्डर मध्ये. काय कॅल्क्युलेट करायचंय? कॅल्क्युलेट द ग्रेटिंग एलिमेंट. ग्रेटिंग एलिमेंट कॅल्क्युलेट करायचंय इफ डी लॅम्बडा इज इक्वल टू 6 एंगस्ट्रॉम, लॅम्बडा इज इक्वल टू 6 into 10 raised to minus 5 centimeter म्हणजे 6000 angstrom, and width of the ruled surface is 2 centimeter. ठीक आहे, तर आपण इथं काय केलंय परत एकदा, तर लॅम्बडा आपल्याला माहिती आहे तो किती आहे, तर 6000 angstrom किंवा 6 into 10 raised to minus 5 centimeter. डी लॅम्बडा किती आहे, तर 6 angstrom म्हणजे 6 into 10 raised to minus 8 येणार. त्यानंतर ऑर्डर कुठली, इथे सुद्धा सेकंड आहे त्यामुळे स्मॉल एन काय येणार, 2 येणार. याच्यावरून आपण काय करतो, पहिल्यांदा कॅपिटल एन म्हणजे टोटल नंबर ऑफ लाईन्स ऑन ग्रेटिंग. बरोबर आहे का? इथपर्यंत लक्षात आलं का? येस ऑर नो? येस सर. तर तेच Yes. इक्वेशन आहे इथं आणि आपण तेच केलंय, परत कॅपिटल एन काढले. आता मला सांगा ग्रेटिंग एलिमेंटचे व्हॅल्यू काय असते? व्हॉट इज मीन बाय ग्रेटिंग एलिमेंट? ए प्लस बी इज इक्वल टू, हा दोन व्हॅल्यू आपण लिहिल्या, आठवा. ग्रेटिंग एलिमेंट ए प्लस बी इज इक्वल टू 1 divided by Number of lines. yes, number of lines per, Inch. बघा बरोबर आहे का? नंबर ऑफ लाईन्स पर 1 divided by असल्यावर नंबर ऑफ लाईन्स पर Centimeter. सेंटीमीटर, आणि 2.54 असल्यावर डिवायडेड बाय नंबर ऑफ लाईन्स पर Inch. इंच. ठीक आहे, तर आता इथं आपल्याला काय मिळाले, टोटल नंबर ऑफ लाईन्स ऑन ग्रेटिंग सरफेस किती आहेत? 500 आहेत. पण ग्रेटिंग सरफेस आहे त्याचं विड्थ काय दिली आहे? 2 सेंटीमीटर. बरोबर आहे का? आणि आपल्याला काय काढायचं, ग्रेटिंग एलिमेंट जे काय असतं पर सेंटीमीटर असतं. म्हणून आपण काय केलं, नंबर ऑफ लाईन्स पर सेंटीमीटर काढल्या. त्या किती येणार? 500/2 250. आणि त्यानंतर जेव्हा आपण 1 divided by 250 काढणार तेव्हा आपल्याला काय मिळणार? ग्रेटिंग एलिमेंट मिळणार. गेटिंग दिस? Yes sir. ठीक आहे, तर हे समजून घ्या आणि लक्षात घ्या. तेच इक्वेशन आहे आणि त्याच्याशीच रिलेटेड आहे. फक्त आपल्याला हे एकदा लक्षात आलं की त्यानंतर आपण ते सॉल्व्ह करू शकतो. तर मेनली इथं काय, तर तुम्हाला रिझॉल्विंग पॉवर ऑफ डिफ्रॅक्शन ग्रेटिंग याचे इक्वेशन माहिती पाहिजे. हे तुम्हाला MCQ मध्ये सुद्धा येणार आहे. लॅम्बडा डिवायडेड बाय डी लॅम्बडा येईल किंवा स्मॉल एन इंटू कॅपिटल एन येईल. तर हे झाले MCQ. न्यूमेरिकल MCQ मध्ये या प्रकारे तुम्हाला जर आलं तर हे सॉल्व्ह करायचं आहे. सो टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस. Shall we proceed? Okay, so next here
Now it is related to another equation, a plus b sin theta is equal to n lambda. ठीक आहे, हे आपण डिफ्रॅक्शन ग्रेटिंगच्या थिअरी मध्ये बघितलेलं. So monochromatic light of wavelength 6560 angstrom falls normally on a grating. The spectral line is diffracted at an angle of 19 degree 9 minute from the normal first order. Find the grating element. तर आपल्याला इथं काय करायचंय, ग्रेटिंग एलिमेंट काढायचंय. तर आपल्याला हे इक्वेशन माहिती, a plus b sin theta n is equal to n lambda. Okay, can you recall this one? Theory of diffraction grating, बरोबर आहे का? Yes, sir. थिअरी ऑफ डिफ्रॅक्शन ग्रेटिंग मध्ये एक जनरल इक्वेशन आपण काढलेलं आहे, ते काय होतं, a प्लस बी साइन थिटा n इज इक्वल टू n लॅम्बडा. ठीक आहे, आता इथं n काय आहे, स्मॉल n किती आहे, स्मॉल n ची व्हॅल्यू काय आहे, 1 आहे, कारण का ऑर्डर कुठली दिली न्यूमेरिकल मध्ये, फर्स्ट ऑर्डर. इज इट करेक्ट? Yes, sir. वेवलेंथ किती आहे, 6560 अँगस्ट्रॉम, आणि थिटा 1 आपल्याला दिलाय, n1 असल्यामुळे इथं हा थिटा 1 येणार आहे. ठीक आहे, हा n काय 1च येणार आहे. त्यामुळे आपल्याला काय काढायचंय, ग्रेटिंग एलिमेंट a प्लस बी काढायचे. तर साइन थिटा 1 ला आपण इकडे शिफ्ट केलं, तर n लॅम्बडा इज इक्वल टू साइन थिटा 1. तर n म्हणजे किती आहे, 1 आहे. लॅम्बडा म्हणजे 6560 अँगस्ट्रॉम म्हणजेच 6560 इंटू 10⁻⁸ सेंटीमीटर डिवायडेड बाय साइन ऑफ 19 डिग्री 9 मिनिट. तुम्ही म्हणाल सर हे कसं कॅल्क्युलेट करायचं किंवा कन्वर्ट करायचं, तुम्हाला हे माहिती शिकलाय तुम्ही. 1 डिग्री इज इक्वल टू किती मिनिट असतात, 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट. इज इट करेक्ट? Yes, sir. सो टेल मी नाव दिस इन डिग्री. 9 डिग्री 9 मिनिटला मला कन्वर्ट करून सांगा किती येणार. 19.9 हे किती येणार आहे, कन्वर्ट करून सांगा मला. 9 मिनिटचं डिग्री मध्ये कन्वर्जन करा आणि ह्याची मला डिग्री मधली कंप्लीट व्हॅल्यू सांगा किती येते. हा, एनीवन? नाईन्टीन डिग्री 9 मिनिट म्हणजे डिग्री मध्ये कंप्लीट किती येणार, जर 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट असलं तर 19.15. बरोबर, 19.15 डिग्री. हे कसं काढलं, एकदम सोपं आहे, लॉजिक लावू शकता तुम्ही. हो का, 60 मिनिटाला 1 डिग्री, 6 मिनिटाला काय असणार 0.1 डिग्री, 3 मिनिटाला काय असणार 0.05. 0.1 आणि 0.05 किती झाले, 0.15 झाले. इज इट क्लिअर? Yes, sir. सो तुम्ही हे लॉजिकली सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता. तर 19.15. सो आय रिक्वेस्ट यू एव्हरीवन, you now calculate this and tell me what is the answer. Is it 1.92 or is it 1.99? Please check and calculate. 19.15 घ्या, त्याचा साइन काढा आणि 6560 into 10⁻⁸ ला त्याने डिवाइड करा and just tell me what is the correct answer. .99 into 10⁻⁴. Okay, 1.99 into 10⁻⁴. So others also reply. Is it correct? Yes, sir. 1.99 into 10⁻⁴ सेंटीमीटर. ओके, लक्षात आलंय का हे न्यूमेरिकल? Yes, sir. हा, त्यामुळे मी हे मुद्दाहून इथे मिनिटचं घेतलं, कन्फ्युजन होऊ नये म्हणून. ठीक आहे.
We go for next one. Okay, so same equation. Now here we are calculating lambda. याच्यात आपण lambda calculate करतोय. A parallel beam of sodium light is allowed to be incident normally on a plane grating having 4,250 lines per centimeter, and a second order spectral line is observed to be divided through 30 degree. Sorry, deviated through 30 degree. Calculate the wavelength of spectral line. आपल्याला इथं wavelength काढायची spectral line ची. ठीक आहे, आपल्याला गिवन काय काय दिले, इन्सिडेंट नॉर्मल हॅव्हिंग 4,250 लाईन्स पर सेंटीमीटर, म्हणजे हे आपलं ग्रेटिंग एलिमेंट आहे ए प्लस बी. ठीक आहे, तर याचा रेसिप्रोकल म्हणजे काय असणार आहे, ए प्लस बी असणार आहे, किंवा व्हायस वर्सा तुम्ही कसे लिहू शकताय. अँड ए सेकंड ऑर्डर यांची व्हॅल्यू आपल्याला दिलेली, डिव्हायडेड थ्रू 30 डिग्री आपल्याला अँगल दिलेला आहे. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, वेवलेंथ. तर इथं बघू शकताय अँगल आपल्याकडे आहे, ऑर्डर आहे, आणि ही वेवलेंथ कॅल्क्युलेट करायची. ए प्लस बी आपण काय करतोय, इथं ऍडजस्ट करतोय. तर आपण लॅम्बडा इथं ठेवला, बाकी सगळं शिफ्ट केलं. ए प्लस बी म्हणजे काय येणार आहे, तर 1 डिवायडेड बाय 4,250. कसं काय, तर आपल्याला माहिती की ए प्लस बी इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय नंबर ऑफ लाईन्स पर सेंटीमीटर. ते आपण खाली घेतलं. एन म्हणजे 2 आहे, साइन ऑफ थिटा 30. कॅल्क्युलेट केल्यावर आपल्याला वेवलेंथ मिळते. So I request all, please calculate, check the value. If it is correct, then take the screenshot of this. Yes, sir. Correct. 5.882 into 10 raised to minus. Into 10 raised to? ठीक आहे, Minus centimeter. -5. हा -5 जेव्हा येतं तेव्हा तुम्ही इथं काय करायचं, तर त्या पॉइंटला 3 न शिफ्ट करायचं पुढं. ठीक आहे, 5.882 असेल, 883 असेल, जे काय असेल, तर इथं 5 पॉईंट समथिंग असलं तर तुम्ही जर या डॉटला 3 डिजिट पुढे सरकवलं तर इकडं आपण काय करतो, याला पॉवरला ऍडजस्ट करतो आणि त्यालाच अँगस्ट्रॉम मध्ये कन्वर्ट करतो. ठीक आहे. So now we come to the polarization part. आता पोलरायझेशन मध्ये एक इक्वेशन आपण वापरलेलं, कुठलं, तर tan theta डिवायडेड बाय L into C, बरोबर आहे का. Yes, sir. आणि आपण हे न्यूमेरिकल MCQ मध्ये सुद्धा बघितलं. कॅल्क्युलेट द स्पेसिफिक रोटेशन ऑफ शुगर फ्रॉम द फॉलोइंग डेटा. लेंथ ऑफ द ट्यूब 20 सेंटीमीटर, वॉल्यूम ऑफ द सोल्युशन and angle of rotation. Okay, so here we can consider amount of sugar in solution, that is 6 gram. तर ग्रॅम पर सीसी आपल्याला ऑलरेडी दिले, तर आपण ग्रॅम पर सीसी सेपरेट घेऊन हे टाकू शकतो आणि काढू शकतो. तर इथं आपण या व्हॅल्यूज जर टाकल्या, आता 9 डिग्री 54 मिनिट दिले, 54 म्हणजे काय झालं, 0.9 येणार, 954. तर हे सगळं ऍडजस्टमेंट करून आपण काय केले, या व्हॅल्यूज टाकल्यात. सो यू जस्ट कॅल्क्युलेट अँड चेक वेदर इट इज करेक्ट. 66 डिग्री ही स्टँडर्ड आहे व्हॅल्यू शुगर सोल्युशन साठी. कशाची, स्पेसिफिक रोटेशनची, हे लक्षात ठेवा, 66 डिग्री. सो ग्रॅम पर सीसी, 6 ग्रॅम पर सीसी आपण ते काढले, ते सी खाली असल्यामुळे ते काय होणार, रेसिप्रोकल होणार. त्यानंतर 10 आपण सेंटीमीटर डेसिमीटर साठी ऍडजस्ट केले. थिटा आपल्याला 9 डिग्री 54 मिनिट म्हणजे 9.9 आले, आणि लेंथ आहे तर ती 20 सेंटीमीटर ऍज इट इज आपण घेतो. So calculate and just check whether it is correct. Yes, sir. It is correct. Yes. Yes, sir. Just screenshot काढून घ्या. Hello, all the students of Division B. Madam is giving Yes, one ma'am. instruction, so please listen carefully.
ज्यांना ज्यांना युजर पासवर्ड आणि युजर नेम आणि पासवर्ड मिळाले नाही युनिव्हर्सिटीचे त्यांनी CC ला कॉन्टॅक्ट करायचे पवार सरांना. आवाज येतोय ना सगळ्यांना? येस मॅम. Yes, ma'am. यस मध्ये पण थँक्यू सर. Okay. So the same thing is shown in this slide. त्याच प्रकारचे इथं न्यूमेरिकल्स आहेत. आता हे जे न्यूमेरिकल्स आहेत हे लक्षात ठेवा, हे MCQ म्हणून येऊ शकतात कारण तुम्ही बघू शकता हे छोटे छोटे आणि सोपे आहेत. तर पहिलं काय बघा, a 15 centimeter tube containing cane sugar solution with specific rotation 66 degree shows optical rotation 7 degree. Calculate the strength of the solution. ठीक आहे, तर स्ट्रेंथ ऑफ द सोल्युशन म्हणजे कॉन्सन्ट्रेशन काढायचं आपल्याला. 15 सेंटीमीटर म्हणजे लेंथ दिलेली आहे, स्पेसिफिक रोटेशन म्हणजे S दिलेलं आहे, ऑप्टिकल रोटेशन म्हणजे थिटा दिलेला आहे. ठीक आहे, सो एव्हरीवन कॅल्क्युलेट अँड टेल मी व्हॉट इज युअर आन्सर. Okay, getting the value. .70. Yes, 0.7 gram per cc. Okay, now next मगासारखंच आहे, फक्त ह्याच्यात भाषा जी लँग्वेज किंवा व्हॅल्यूज आहेत त्या नीट बघा, कन्फ्युजन करून घेऊ नका, त्याच्यासाठी आपण हे डिस्कस करतोय. कॅल्क्युलेट स्पेसिफिक रोटेशन म्हणजे आपल्याला S काढायचे. इफ प्लेन ऑफ पोलरायझेशन इज टर्न्ड थ्रू 26.4 डिग्री म्हणजे हा थिटा झाला अँगल ऑफ रोटेशन. ट्रॅव्हर्सिंग 20 सेंटीमीटर लेंथ ऑफ 20% शुगर सोल्युशन. 20 सेंटीमीटर लेंथ म्हणजे L झाली आणि 20% ऑफ शुगर सोल्युशन. ठीक आहे, जर 1 म्हणजे 100% असेल तर 20% म्हणजे किती असणार आहे? 20% मीन्स 20/100. ठीक आहे, 0.2 बरोबर आहे. येस सर. तर असं जर आलं तर कन्फ्युजन करून घ्यायचं नाही की 20% आहे काय करायचं, तर 20% म्हणजे काय 0.2 हे कॉन्सन्ट्रेशन वापरायचं. आता बघा 10 आहे, थिटा दिलेला आहे डायरेक्टली, इथे काय मिनिट वगैरे काय कन्व्हर्जनची गरज नाही. लेंथ 20 सेंटीमीटर दिली, 20% म्हटलं 0.2 घ्या, 30% म्हटलं 0.3 घ्या आणि स्पेसिफिक रोटेशन किती येतं 66 डिग्री. ओके, नाव इट इज सिंपल वन, सो प्रॅक्टिस इट. कॅल्क्युलेट स्पेसिफिक रोटेशन, इथं पण S काढायचंय. इफ द प्लेन पोलरायझेशन इज रोटेटेड थ्रू, इथं फक्त काय केलंय तर अँगल चेंज केलेला आहे, बाकी काही सुद्धा नाहीये. आणि त्याच्यावरनं स्पेसिफिक रोटेशन आहे तर त्याची व्हॅल्यू ही येते 63 डिग्री 15 मिनिट, किंवा तुम्ही त्याला 63.25 असं सुद्धा म्हणू शकता. इज इट क्लिअर टू यू? Yes, sir. सो टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस स्लाइड ऑल्सो. आणि हे लक्षात ठेवा, असे सोपे सोपे जे आहेत ते MCQ न्यूमेरिकल म्हणून येऊ शकतात. तुम्हाला काय माहिती पाहिजे तर स्पेसिफिक रोटेशनचं इक्वेशन ते काय आहे, S इज इक्वल टू 10 थिटा डिवायडेड बाय L इंटू C. जर डेसिमीटर दिला असेल तर S इज इक्वल टू थिटा बाय L इंटू C. हा फरक लक्षात राहील का? हे लिहून घ्या वाटल्यास कुठेतरी.
S is equal to theta divided by L into C, where L is length in decimeter, and S is equal to 10 theta divided by L into C, where L is in centimeter. Okay, so I will show this. हे घेतलेत का स्क्रीनशॉट सगळ्याचे? Yes, sir. Okay. So we conclude here. So I declare here that we have successfully completed all the aspects related to our points. Now related to ISC 3. ISC 3 चा सिलेबस आहे, तर तो लिहून घ्या. ISC 3 ला काय काय आहे, तर 30 मार्काची आपली परीक्षा आहे. ओके, आर यू रायटिंग? 30 Yes. मार्क्स, 30 मार्क्स, त्यामधले 12 मार्क आहेत ते लेझरला असणार आहेत. ISC 3 12 मार्क आहेत ते लेझरला असणार आहेत, 12 मार्क आहेत ते फायबर ऑप्टिक्सला असणार आहेत, आणि 6 मार्क आहेत ते वेव्ह ऑप्टिक्सला असणार आहेत. ठीक आहे, म्हणजे 30 पैकी 12 मार्काचे लेझरचे एमसीक्यू येणार आहेत, 12 मार्काचे फायबर ऑप्टिक्सचे एमसीक्यू येणार आहेत, आणि 6 मार्काचे वेव्ह ऑप्टिक्स म्हणजे डिफ्रॅक्शन पोलरायझेशनचे एमसीक्यू येणार आहेत. इज इट क्लिअर? Yes. sir. हॅलो सर, हा बोला. ISC 2 चे मार्क्स. ISC 2 चे मार्क्स, ठीक आहे. आपल्याला आता सीसी Yes. तुम्हाला शेअर करणार आहे, तुमचं फायनल शीट येते, तर त्यात तुम्हाला बघायला मिळून जातील. जर नाही पाठवलं तर मी काय करतो, तुम्हाला तुमचे युटीचे आणि ISC चे सगळे शीट तुम्हाला आता टेलिग्रामला शेअर करतो. ठीक आहे, येस सर. ओके. तर ISC 3 साठी रिपीट करतो, जे ॲब्सेंट आहेत तर त्यांना मला आता हे सांगावं लागलं. ISC 3 ला सिलेबस जो आहे तो काय किंवा टेलिग्रामवर टाकतो. 12 मार्क्स फॉर laser, 12 marks for fiber optics, and 6 marks for wave optics. Okay, and I will share your marks also and send you the MCQ, all MCQs with answers in one sheet. Okay, so we conclude here. Thank you.